तिची फसवणूक झाली असं तिच्या लक्षात आल्यानंतर तिने माहिती दिली की जीवनसाथी.com वर तिने प्रोफाईल बनवलं होतं आणि त्या प्रोफाईलमध्ये तिच्याबरोबर एकाची मॅच झाल्यानंतर त्यांचं लग्न ठरलं आणि त्यांचं चॅटिंग सुरू झालं आणि या चॅटिंगमधनं त्यांनी वेगवेगळे कारणं सांगून तिच्याकडून 13.5 लाख रुपये काढून घेतलेले आहेत आणि तिची फसवणूक केलेली आहे. तर यापूर्वी याच्याने अशा काही घटना केलेल्या आहेत? यापूर्वी हा तपासाचा आता चालू आहे. साधारण 30 महिला असायची शक्यता वाटते आहे फसवणूक झाल्याची. कुठून नेमकी फसवणूक करतात, कशा प्रकारे फसवणूक करतात आणि कोणत्या महिलांना टार्गेट करायचं? हे ज्या सिंगल आहेत, लग्नाला इच्छुक आहेत, अशा महिला ज्या वेबसाईटवर त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आहे लग्नासाठी, अशा महिलांना ते टार्गेट करतात. काही वयोगट वगैरे काही स्थळ वगैरे निश्चित होतं? नाही, असं वयोगट असं ज्या महिला इच्छुक आहेत त्यांना हे करतात ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.